भानुदास एकनाथ, 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 भानुदास. मी आता तुम्हाला एक छान असं भारुड सादर करणार आहे. आपल्या देशामध्ये एवढे छान संत होऊन गेले आणि समाजासाठी त्यांची एवढी तळमळ असायची. समाजाला कसं प्रबोधन करायचं, समाजाला आपण कशा प्रकारे मोक्षाची प्राप्ती करून द्यायची, त्यासाठी ते सतत त्यांची हे असायची, तळमळ असायची. पण जरी त्यांनी कीर्तनं ठेवली तरी कोणी कीर्तनाला जात नसायचं. मग काय करावं, असं करून लोकनाट्य, कलानाट्य अशा प्रकारे त्याचं सादरीकरण करून समाजापर्यंत प्रबोधन करायचं आणि त्यांना समाजाला सुज्ञान करण्यासाठी ते असं कलानाट्याद्वारे प्रबोधन करायचे. आणि खरंच आपल्या देशामध्ये एवढे छान संत होऊन गेले आता पण आहेत, बोटावर मोजणे इतकी. माझी ज्ञानमाऊली बी तशीच आहे. खरंच आम्हाला सतत त्यांचा दिवस रात्र प्रयत्न असतो की आम्ही कसे भक्ती मार्गात तल्लीन होऊ आणि आमचा परिवार कसा सुखी होईल यासाठी ते सतत झटत असतात. चला तर मी आता एक छोटंसं भारुड आहे. मला काही एवढं सादरीकरण कधी केलेलं नाही, फक्त बोललेली आहे, पण आज मी सादर करायचा प्रयत्न करत आहे. चला तर आता सादर करूया. मोड मोडकेची घर दादला नको ग, दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको म्हणा, दादला नको ग बाई. बोला, दादला नको ग बाई मला नवरा नको, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, दादला